नमस्कार, मी आता आहे गणेश संकुलमध्ये. गणेश चित्रशाळा आहे. आता याच्या आतमध्ये जाऊन आपण 2 फुटाच्या मूर्त्या बघणार आहे. त्यामध्ये कुठल्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे आणि आपलं जो थीम आहे शोध बाप्पांचा ते आजपासून चालू होईल आणि आज संकष्टी आहे. तर आतमध्ये आपण शूटला जाणार आहे. तर चला जाऊया, बघूया गणपती कुठल्या रूपामधला आहे. पहिला आहे म्हणजे कलरवाले छोटे गणपती. तर चला जाऊया आतमध्ये. त्यांनी बाहेर ज्या मूर्त्या आता डिस्प्ले केलेल्या आहेत त्या कवर करूया. बघा, ही एक मूर्ती आहे आपल्या बाप्पांची. इथे त्यांनी प्लॅस्टिक कलर त्यामुळे येणार नाही क्लिअरिटी, तरी पण तुम्हाला दाखवतो. ही मोरावरची आहे, मोरावरती विराजमान असलेली मूर्ती आहे. आणि बघा, छान मूर्ती आहे. गणपती बाप्पा एकदम आरामात बसलेले आहेत एकदम. आणि इकडे छोट्या रूपामध्ये पण आहेत बघा बाप्पा. इथे छोट्या मूर्त्या पण तुम्हाला दिसत असतील. तेव्हा तिकडे बाप्पा बसलेत. आणि नंतर इथे खाली एक मूर्ती अजून एक आहे बसलेली. सिंपल आहे पण छान आहे, पितांबर निळ्या कलरचा आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक अशी सेम पोजमधली आहे मूर्ती बाप्पांची. एकदम आरामात हातात डमरू आहे, एकदम रिलॅक्स मोडमध्ये. आणि ही पण एक 2.5 फुटाच्या मूर्ती आहे, त्या दिसत असेल तुम्हाला. आणि छोट्या पण मूर्त्यांमध्ये खूप युनिक आहेत बघा. इथे चंद्रावरती गणपती बाप्पा आहेत विराजमान. छान मूर्ती आहे बघा ही. आणि ही पण बघा, ही तर नंदीवरती. नंदी बघा किती नंदीवरती पाय ठेवला आहे बाप्पांनी, म्हणजे शंकर अवतारामध्ये आहे ही. आणि इकडे पण एक छोटी मूर्ती आहे बघा, छान मूर्ती. आणि इकडे एक बाप्पा बघा गादीवरती झोपलेत, दिसत असेल तुम्हाला. प्लॅस्टिक लावून तेवढी येणार नाही कारण पाऊस पडला आहे ना. आणि त्यानंतर खूप छान छान रूपमध्ये गणपती बाप्पा आपल्याला ह्या वर्षी बघायला भेटणार आहेत. आणि तेजूक आहे, सेम गणपती तेजूक आहे. कान पण मोठे आहेत बघा, खूप छान आहे मूर्ती. आणि इकडे स्वामी अवतारात आहेत बाप्पा. आणि इकडे बघा कुशन घेऊन बसलेले बाप्पा पण आहेत इकडे. छान मूर्ती आहे तिथे बघा. तुम्हाला लांबून एकदा दाखवतो. छान आहे, यांचं कलेक्शन चांगलं आहे. आपण आता बघूया, आता आतमध्ये जाऊन बघूया मूर्त्या कुठल्या कशा रूपात आहेत त्या. चला. हा बघा, ही पहिली मूर्ती आहे, 2 फुटाची आहे. मोर आसन आहे, एकदम रिलॅक्समध्ये छान आहे बघा, तुम्हाला दिसत असेल एकदम. त्यानंतर हे एक आसनवाली गणपती बाप्पांची छान मूर्ती आहे एकदम. त्यानंतर इकडे पण एक बाप्पांची छान मूर्ती आहे, एकदम सिंपल आहेत. सर्व मूर्त्या सिंपल आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे एक आहे, ही पण एक छान आहे. डोळ्यांची आखणी चांगली आहे मूर्तीची बघा, तुम्हाला दिसत असेल. डोळ्यांची आखणी खूप सुंदर आहे. आणि इकडे बालरूपामध्ये आहे गणपती बाप्पा, दिसत असेल तुम्हाला. बालरूपामध्ये आहे, विराजमान आहेत बाप्पा. एकदम सिंपल आणि सोवर मूर्ती आहेत एकदम. म्हणजे तुम्हाला कॅरी करताना, म्हणजे उचलून घेताना पण एकदम इझी पडतील असे. ह्या पण गणपतीची डोळ्यांची आखणी छान आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. मेन डोळे बघायचे असतात. मूर्ती कधी पण चूज करताना डोळे बघणं खूप महत्त्वाची गोष्ट आजच्या डेटमध्ये. छान मूर्ती आहे. आणि त्यानंतर इकडे पण आहेत बाप्पा. खूप छान छान रूपात आपल्याला शोध बाप्पाच्या सिरीजमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. खूप युनिक. आता झाकलेत म्हणून तेवढी क्लिअरिटी नाही, पण एकदा उघडले तर ते खूप छान असणार आहेत. अजून 2 महिन्यात सर्व झाकूनच ठेवणार मूर्त्या बघा. ती पण छान मूर्ती आहे, डोळे म्हणजे आखणी चांगली आहे बघा. आणि ही बघा डायमंड वर्क केलेली एक छोटीशी मूर्ती माझ्यासमोर आहे, खालीच आहे. किंवा डायमंड वर्क पूर्ण केलेलं आहे खाली, म्हणजे आहे डायमंड वर्क केलेलं आहे.
आणि इकडे 2 मूर्ती आहेत. ही एक सिंपल मूर्ती, ही पण छान मूर्ती आहे. टिल्टेड आहे, मान थोडीशी पण छान आहे. स्माईल आहे, स्माईलवाली आहे मस्त. ही पण छान मूर्ती आहे. आता इकडे पुढे आल्यानंतर विष्णू अवतारामध्ये एक मूर्ती आहे बघा, तुम्हाला आवडेल. विष्णू रूपामध्ये आहे बघा. विष्णू अवतारामध्ये मूर्ती आहे, छान आहे. पण झाकून ठेवले त्यामुळे तेवढी क्लिअरिटी हे नाही, पण छान आहे तेवढ्यातल्या तेवढ्यात. तिरुपती बालाजीच्या अवतारामध्ये एक मूर्ती आहे बघा. हे 3 फुटाच्या मूर्त्या आहेत बघा. 3 फुटाच्या मूर्त्यांमध्ये ही पण मूर्ती चांगली आहे बघा. ही पण 3 फुटामध्ये आहे. मस्त मूर्ती आहे. मागे आसन नाही आहे. ही सर्वात छान मूर्ती म्हणजे शंकर अवतारामधली. आता ही तुमच्या समोर येते. शंकर रूपामध्ये सर्वात छान मूर्ती हीच आहे. हिला सजवली ना खूप रुद्राक्षाच्या माळ्याने. खूप मूर्ती भारी दिसेल शंकर अवतारामध्ये. आणि इकडे बाजूला कृष्ण अवतारामध्ये पण आहे बघा तुम्ही. कृष्ण अवतारामध्ये पण मूर्ती आहे बघा, छान आहे. ही पण मस्त मूर्ती आहे बघा. आणि इकडून खूप छान छान मूर्ती आहेत. एवढं आपण कव्हर केलेलं आहे. एवढ्या मूर्त्या आपण आता सध्या कव्हर केलेल्या आहेत. ही आसनवाली मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे. सिंपल आणि सोवर मूर्ती आहे. मागे आसन आहे, एकदम सिंपल आहे. रिलॅक्समध्ये गणपती बाप्पा बसतात. आणि ही पण तशीच मूर्ती बघा. ही पण तुमच्या समोर येते. ती मूर्ती पण चांगली आहे, छान मूर्ती आहेत. एकदम सिंपल आणि सोवर मूर्ती आहेत. जास्त करून मोर आसनवाले खूप आले तर मोर आसनवाले बघा. ही पण मूर्ती मोर आसनवाले आहेत. आणि ही 3 फुटामध्ये छान मूर्ती आलेली बघा. ही पण छान मूर्ती, मस्त मूर्ती पण 3 फुटामध्ये. इकडे पण टिटवाळा कोच आहे. टिटवाळा पॅटर्नमध्ये पण आहे. डोळे छान आहेत, आखणी चांगली केलेली आहे. आणि इकडे विष्णू अवतारामध्ये परत एकदा एक मूर्ती आहे. विष्णू अवतार आहे. आणि ही सर्वात जुनी, हिला एक चांगलं नाव आहे. हिला ब्राह्मण पोच ही पण आलेली मूर्ती इकडे. ही सावकार पॅटर्न, सावकार मध्ये मूर्ती पण चांगली मूर्ती आहे. पण आणि ह्या सर्व 4 फुटाच्या 3.5+ फुटाच्या मूर्ती आहेत. त्या दिसत असेल खूप सुंदर मूर्ती आहे. 4ही मूर्ती एक नंबर आहेत. ही एक, ही वाली एक शंखवाली शंख आहे. चांगली मूर्ती एकदम मस्त आहे. सर्व 3+ आहेत. 3 फुटापेक्षा मोठ्या मूर्ती आहेत. तिन्ही पण 4ही पण. आपले दगडूशेठ हलवाई पुण्याचे ती मूर्ती आहे. ही 3 फूट आहे बरोबर. काम चांगलं केलेलं आहे याच्यावरती. आणि आपला आवडता लालबागचा राजा तो आहे 3.5 फुटामध्ये. दाखवतो तुम्हाला. लालबागचा राजा, बादशाह की गली में आके, आपला डायलॉग फेमस आहे लालबागचा राजा. ह्या म्हणजे ह्या मूर्तीची गोष्टच वेगळी आहे. म्हणजे एवढ्या आपण इथे मूर्ती तिथून स्टार्टपासून कमीत कमी
30-35 फुटाच्या वरती मूर्त्या बघितलेल्या आहेत. इकडे पण आहेत बघा. त्या 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आपण जे आता बघतो ते 1.5 फुटाची सिरीज चालू झाली आहे. 1.5 फुटाची सिरीज आहे. हे सर्व 1.5 फुटाचे आहेत आणि या मातीच्या आहेत. या सर्व मातीच्या मूर्त्या आहेत. माती आणि ह्या POPच्या आहेत. इकडे होत्या त्या POPच्या होतात, ह्या मातीच्या आहेत. मातीच्या मूर्त्यांचे हात आतमध्ये असतात जास्त करून, जास्त बाहेर नसतात. स्वामी रूपातील सर्वात छान मूर्ती बघितली श्री स्वामी समर्थ महाराज. वरती पण आहेत भरपूर मूर्त्या. ही पण एक शंकर रूपामध्ये मातीमध्ये अवेलेबल आहे. शंकर रूपामध्ये ह्यांना सजवणं खूप युनिक आहे. भाग पण आहे खाली. खूप बघण्यासारख्या मूर्ती आहेत. या तुम्ही पण. आणि ह्या 1 फुटामध्ये प्रॉपर 1 फुटामध्ये जर तुम्हाला लाकडावरती बाप्पा विराजमान आहेत. इकडे बाळरूपामध्ये आहेत. दगडूशेठ हलवाई आहे. तिथं सिंपल असताना सर्व मातीचे आहेत. 1-1 फुटाच्या मूर्त्या त्या सर्व 1-1 फुटाच्या. सर्व 1-1 फुटाच्या मूर्ती आहेत. वरती पण आहेत. अजून पण कलर काम चालू आहे तिकडे मूर्त्यांचं. खाली पण आहे हे बघा, दिसतं तुम्हाला. त्यांचं पेंटिंग पूर्ण बाकी आहे. तर या तुम्ही ते भेट द्यायला. सागर कला केंद्र म्हणून आहे. या तुम्ही ते भेट द्यायला. खूप छान छान मूर्ती आहेत तिथे. माझी सर्वात आवडती मूर्ती म्हणजे ही शंकर रूपातली सर्वात भारी मूर्ती आहे. सजवली ना, खूप सजणार मूर्ती. मी सांगतो तुम्हाला, ही सजली ना खूप सुंदर दिसणार आहे मूर्ती. पायामध्ये काय काय आपण सजवू शकतो वेगवेगळ्या गोष्टी. फुलांची असतात ना, प्लॅस्टिक फुलं असतात ती खूप सजवू शकतो या मूर्तीला. आणि आपला लालबागचा राजा आहेत. मोठ्या मूर्त्या पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आता नेक्स्ट टाइम जर काय अपडेट आलं तर आपण. नमस्कार. आपण आता होतो श्री गणेश चित्रशाळा. मगाशी चुकून माझ्याकडनं सागर आलं, सॉरी सागर आलं. ते गणेश चित्रशाळेमध्ये आपण आत्तापर्यंत एवढ्या मूर्त्या बघितल्या बघा. इथून बघितल्या आपण सुरुवात. इथून बघितल्या मूर्त्या खूप सुंदर आहेत. कोणाला जर इकडे लालबागमध्ये गणेशसंकुलच्या जवळ जर पाहिजे असतील तर गणेशसंकुलमध्ये त्यांचं पहिल्या साईडलाच हे आहे, म्हणजे शॉप आहे. तर तुम्ही या इथे. खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत तिथे आतमध्ये. अवेलेबल आहे इथे. त्यांचा नंबरही सेंड करतो तुम्हाला. आणि सर्वात भारी शंकर अवतारामध्ये मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे. ती जी आहे ती मला खूप आवडली. आणि आपला लालबागचा राजाची पोज आहे. लालबागचा राजाची खूप युनिक मूर्ती आहेत. लालबागच्या राजाची ही मूर्ती खूप सुंदर आहे. मला खूप आवडली. तर मस्त आहेत मूर्त्या, मस्त आहेत. तुम्ही पण या, विजिट करा आवडलं तर. श्री गणेश चित्रशाळा म्हणून आहे, गणसंकुलमध्येच आहे. तर या तुम्ही कधी पण, तुम्हाला आवडतील. मस्त आहे. आणि मोठा कारखाना अजून येतील. अजून पेंटिंग काय काय मूर्त्यांच्या बाकी आहे तुम्हाला दिसेल. त्या साईडला पेंटिंग, त्या साईडला पेंटिंग अजून बाकी आहे. तुम्हाला अजून मूर्त्या बघायला भेटेल. अजून 1 महिना आहे, पेशन्स ठेवा. त्यातली मूर्ती बुकता काही विषय नाही आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.